पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावर सध्या जोरदार टीका सुरू झाली आहे। अनेकांनी हा प्रश्न विचारलाय, हे महिला आयोग नक्की करताय तरी काय? फक्त फोटो काढायला असतं का हे? अशा अनेक टीका टिप्पण्या समाज माध्यमांवर झणझणीतपणे फिरतात। चला तर मग मंडळी, बघूया हे महिला आयोग म्हणजे नक्की काय भानगड आहे, यांचं खरं काम काय असतं आणि सामान्य लोकांपर्यंत त्याचा कितपत फायदा पोहोचतो, हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विश्वास भारी। भारतात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात खूप सगळे कायदे आहेत, पण फक्त कायदे बनवून काही उपयोग नाही। म्हणूनच केंद्र सरकारने 1990 साली राष्ट्रीय महिला आयोगासाठी कायदा मंजूर केला आणि त्यानुसार 1992 साली NCW म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोग सुरू झाला। याच गोष्टीवरून महाराष्ट्रानेही 1993 साली राज्य महिला आयोग तयार केला। म्हणजे जवळपास 30 वर्षांपासून हे दोन्ही आयोग काम करतात। पण खरा प्रश्न असा आहे, हे आयोग नेमके करतायत तरी काय? महिला आयोग ही कायद्याने तयार केलेली एक संस्था आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवणं हे त्यांचं मुख्य काम आहे। पण फक्त एवढंच नाही, आयोग मालमत्तेचे वाद, ऑनलाईन फसवणूक, कामाच्या ठिकाणी होणारा छळ अशा अनेक प्रकारच्या तक्रारींसाठी सुद्धा काम करतो। आयोगाचे काही खास अधिकार असतात, जसे की महिलांसंबंधित असलेल्या कायद्यांचा आढावा घेणं, गरज असल्यास सरकारला कायद्यात बदल सुचवणं, महिलांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मदत करणं, सरकारला महिलांवर परिणाम करणाऱ्या धोरणांबद्दल सल्ला देणं। आयोगाला स्वतःहून एखाद्या घटनेची दखल घेण्याचा अधिकार असतो। तसंच पोलीस आणि सरकारी यंत्रणांकडून माहिती मागवणं, स्वतंत्र चौकशी करणं, साक्षीदारांना बोलावणं आणि महिलांना कोर्टाच्या बाबीत मदत करणं, हे सगळं महिला आयोग काम करत असतो। महाराष्ट्र महिला आयोगाने 1995 साली महिलांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देणारे एक केंद्र सुरू केलं। पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, महिला आयोगाला चौकशी करण्याचे अधिकार असले तरी ते कोर्टासारखं खटला चालवू शकत नाहीत आणि आरोपींना शिक्षा देऊ शकत नाही। मग हे आयोग नक्की काय करतात? लोकांना वाटतं की महिला आयोग फक्त महिलांशी संबंधित विषयांवरच बोलतात, पण खरं तर कुठल्याही गोष्टींचा महिलांवर काय परिणाम होईल हे बघणं आणि ते महिलांसाठी योग्य होईल का हे तपासून उपाय सुचवणं ही सुद्धा त्यांची जबाबदारी असते। महिला आयोग 3 प्रमुख गोष्टी करतो: महिलांना समुपदेशन देतो, कायदेशीर सल्ला देतो आणि पोलिसांकडून मदत मिळवून देतो। महिला आयोगात तक्रार आल्यानंतर तक्रार करणाऱ्या महिलेला आणि संबंधित व्यक्तींना बोलावलं जातं, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं जातं आणि मग समजावून सांगितलं जातं। काही वेळा कौटुंबिक वाद समुपदेशनानेच मिटवू शकतात, पण जर वाद मिटला नाही तर पुढचा टप्पा म्हणजे कायदेशीर सल्ला दिला जातो। जर समुपदेशनात प्रकरण सुटलं नाही तर आयोगात एक बैठक घेतली जाते। यात आयोगाचे अध्यक्ष, सदस्य, वकील आणि स्थानिक पोलीस अधिकारी सहभागी होतात। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकलं जातं, पोलिसांनीही तक्रारीबद्दल सांगितलं जातं आणि योग्य ती कारवाई करायला सांगितली जाते। गरज भासल्यास महिलेला मोफत वकीलही दिला जातो। पण जर तक्रार चुकीची वाटली तर महिलेलाही समज दिली जाते। कधी कधी महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतात, पण पोलीस कारवाई करण्यास वेळ लावतात। अशा वेळी महिला आयोग पोलिसांकडून कारण विचारतो आणि चौकशी लवकर करण्यासाठी त्यांना सूचनाही देतो। शिवाय महिला आयोगाच्या अध्यक्षाची निवड राज्य सरकार करतं आणि त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो। सध्या या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर या कार्यरत आहेत। याआधी 2009 मध्ये ॲडव्होकेट रजनी सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर तब्बल 3 वर्ष म्हणजे 2012 पर्यंत कोणीही अध्यक्ष नेमले गेले नव्हते। तसंच 2020 मध्ये तत्कालीन अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही राजीनामा दिला होता। त्यानंतर 1.5 वर्ष महिला आयोग अध्यक्ष विना होता। 2021 पासून रुपाली चाकणकर या अध्यक्ष म्हणून काम पाहतात। आयोगात एक अध्यक्ष, 6 अशासकीय सदस्य, एक सचिव आणि पोलीस महासंचालक हे पदसिद्ध सदस्य म्हणून असतात। आयोगासाठी एकूण 35 कर्मचारी पदे मंजूर करण्यात आली आहे। महिलांना संविधानाने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं, त्यांचा सामाजिक दर्जा सुधारणं आणि राज्यघटनेतील कलम 14, 15, 16, 38, 39, 39 अ आणि 42 या तरतुदींची अंमलबजावणी करणं हे आयोगाचं मुख्य उद्दिष्ट आहे। महिला आयोगाकडे तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि मेल ID देण्यात आलाय। त्याशिवाय राज्यात 6 ठिकाणी महिला आयोगाची विभागीय कार्यालय आहेत। मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, मेझॅनिन फ्लोर, गांधीनगर, वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र इथे। त्यांचा फोन नंबर आहे 022265920707 आणि ईमेल आहे mscwmahilaaayog@gmail.com। शिवाय या आयोगाचे 6 विभागीय कार्यालय अमरावती, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथे आहेत। एकूणच आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला आयोगाची कामे आणि उद्दिष्ट समजावून घेतली। पण मंडळी, सध्याची परिस्थिती बघता, महिलांवरील प्रकरणांमधील वाढ बघता महिला आयोग नेमकं काय करतंय असा प्रश्न नक्कीच उभा राहतोय। पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? वरती नमूद केल्याप्रमाणे महिला आयोग खरंच काम करतो का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विश्वास भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।